भव दुस्तर नदीचा तो परमात्मा तो या दुस्तर अशा भव नदीमधून पार उतरवेल पलीकडे पाव भिजवणे दे अंग तुझ्या पायाच्या अंग त्याला भव नदीच्या पाण्याचा थेंबाचा स्पर्श सुद्धा होणार नाही एवढ्या अलगद रीतीने तो परमात्मा काय करेल तुला तारून नेईल. तुला जर वाटत असेल ना की तुझी करुणा परमात्म्याला यावी तर तू काय कर एक तत्व नाम दृढ धरी म्हणा जे परमात्म्याचं नाम आहे ते अंतःकरणामध्ये दृढ धर. एवढं सगळं सांगितल्यानंतर त्याच्याही मनामध्ये आलं एवढं सांगते सगळे जीव तोडून तर ऐकायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी ज्ञानोबरायांना विचारलं ज्ञानोबराय अहो तुम्ही नाम धरा म्हणताय कंठामध्ये पण ते नाम कोणतं ते तरी सांगा. ते नाम इच्छा झाली नाम घेण्याची सांगतो तुला ते नाम सोपेरी ते नाम अत्यंत सोपं आहे कारण याला असं वाटलं ज्या अर्थी आपली करुणा हरीला येईल तर ते काहीतरी साधन जरा अवघड असं कारण एवढ्या मोठ्या माणसासोबत आपला वशिला लावायचा म्हणजे गोष्ट बी तेवढीच अवघड असणार असं त्याला वाटलं. पण ज्ञानोबराय म्हटले काळजी करू नको फार सोपं आहे ते नाम सोपे रे. कोणतं ते नाम अरे पण ते म्हणजे कोणतं ज्या नामाने तुझी हरीला करुणा येईल ते नाम कसं आहे सोपं आहे बरोबर कोणतं आहे ते राम कृष्ण गोविंद तू राम म्हण अडचण नाही कृष्ण म्हण तरी अडचण नाही गोविंद म्हण काही अडचण नाही परमात्मा हरी अनंत हरी कथा अनंत हरी हा अनंत स्वरूप आहे किंवा अनंत हे नाम ज्याची नावं अनंत आहेत अनंत हेही ज्याचं नाव आहे त्याचं नावही अनंत आहे आणि त्याला नावही अनंत आहे. कळते ना तुम्हाला माझं मराठी बोलणं विठाल असं असतं अनंत नामधारक हरी तू कोणत्याही नाव त्याला बोलवलंस ना तरी तो काय होणार आहे धावत तुझ्या करता येईल. गजेंद्रा करता परमात्मा धावत आला की नाही द्रौपदी करता परमात्मा धावत आला की नाही. नाव कोणतंही उच्चार पण ते उच्चारण्याची पद्धत सांगितली त्या नामाच्या ठिकाणी दृढ विश्वास असावा एक आणि नाम उच्चारण करत असताना सद्गदित अंतःकरणाने त्याचं उच्चारण व्हावं दोन. आता हे सद्गदित अंतःकरण म्हणजे काय तर लक्षात ठेवा शेतकरी आता उन्हाळा सुरू होतोय मागच्या वर्षीच्या पिकाची दसकट सध्या शेतामध्ये तशीच आहेत. जातीवंत शेतकरी आता काय करतो मस्तपैकी आंब्याच्या झाडाखाली एक बाज टाकून देतो आणि पूर्ण उन्हाळा झोपून काढतो आणि मग जून मध्ये पाऊस पडला की दसकटामध्येच बी पेरतो. बरोबर आहे का चुकलं वाटतंय की नाही. जातीवंत शेतकरी असं करत नाही. जातीवंत शेतकरी उन्हाळा झोपीत घालवित नाही. ज्याला पुढे पीक चांगलं यावं असं वाटतंय त्याला आत्तापासून मेहनत घ्यावी लागते. तो आता चांगल्या प्रकारची नांगरणी करतो. नांगरणी झाल्याच्या नंतर पाळी टाकावी लागते. मग दसकट वेचून घ्यायची मग दुसरी पाळी टाकायची. रान असं चांगलं लोण्यासारखं मऊ झालं की मग तो पावसाची वाट पाहत राहतो. चांगला मूर पाऊस झाला की मग पेरायला काय होतो तयार होतो. ज्या मातीमध्ये ओलावा आहे आर्द्रता आहे त्याच मातीमध्ये लाख मोलाचं बीज तो टाकतो ते बीज काय होतं फलित होतं. हे तसं नाम फलित होण्याकरिता ही अंतःकरण रूपी भूमी या ठिकाणी नामाबद्दलची
आस्था असली पाहिजे, सद्गदित पण असला पाहिजे.